नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी फर्टिबेस ॲग्री सोल्युशन या कंपनीचा प्रतिनिधी तेजस साहनी. तर आपण मातोबा कृषी सेवा केंद्र चास या ठिकाणी कॉफीएस NPK या खताचा रासायनिक खतासोबत डेमो लावला होता. तर त्या खताची रिझल्ट आपण त्याची तुलना ऐकून घेऊ. नमस्कार आपल्याला जो बायोजेक्स लावला होता सर, त्याचे कसे रिझल्ट आहे तुम्हाला काय वाटलं? लास्ट डेमोमध्ये आम्ही मक्याचे दाणे 10 घेतले होते. तो टाकले एक NPK 15 म्हणजे कॉफीएस movie ते तो एक ग्लास ही 15 एक मक्याची दाणे टाकली. असं दिसणार त्या कॉफीएसचे जर्मिनेशन 4 दिवसात होतं. 15चे जर्मिनेशन 6 दिवसांमध्ये चालेल आणि त्याची वाढ एवढी फास्ट आहे ते त्याला कम्पेअर असं कोणत्याच रासायनिक खतासोबत करू शकत नाही. ते शेतकऱ्यांनी आवश्यक आणि जरूर वापरावं. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय समजू शकता? शेतकऱ्यांनी नाही का हे NPK सोडून हे कॉपीएस नाही का हे तुम्ही 100% वापरा. कारण की त्याचे म्हणजे त्याच्यात तुमचे सगळे घटक मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे सगळे ॲड आहे. हे NPK मध्ये फक्त आपल्याला NPK भेटतात. मेजरच मायक्रो हे भेटतात आपल्याला, त्याच्यातले मायनर मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे भेटत नाही. तुम्ही अवश्य वापरते. बस सर, थँक्यू.